स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आपला जो या वर्षीचा सिलेबस कट झालाय त्या सिलेबस मधला हा पॉइंट आहे जो आपला सिलेबस मधला कट झालेला. सो लेट z इक्वल टू x प्लस iy बी द कॉम्प्लेक्स नंबर. हा कॉम्प्लेक्स नंबर आहे आपला x प्लस iy. मग हा x प्लस iy हा जर कॉम्प्लेक्स नंबर असेल तर आपण काय कन्सिडर करूया की याचा आपल्याला रूट काढायचा. रूट काढायचा म्हणजे हे असं लिहायचंय x प्लस iy. मग याचा स्क्वेअर रूट काढायचं असेल तर काहीतरी किंमत येणार बरं. मग आपण म्हणूया की याची किंमत काय आली तर आपण जसं बघितलं की दोन कॉम्प्लेक्सची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार केला तर परत एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. म्हणून आपण कन्सिडर करू की याचं जो स्क्वेअर रूट आहे ते सुद्धा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि ते आपण कन्सिडर करूया a प्लस ib. सो लेट a प्लस ib be the square root of x plus iy. मग जर असं असेल तर स्क्वेअर रूट ऑफ दिस x प्लस iy हे किती असेल तर a प्लस ib झालं. आता याचा स्क्वेअर करू. याचा स्क्वेअर केला तर रूट आणि स्क्वेअर निघून गेला शिल्लक राहिलं x प्लस iy. इकडे काय होईल बघा तर a प्लस ib चा स्क्वेअर होणार. स्क्वेअर किती आला a स्क्वेअर प्लस i स्क्वेअर b स्क्वेअर आणि मिडल टर्म येईल 2ab into r. आता हा i स्क्वेअर किती असतो -1 असतो म्हणजे हे झालं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर प्लस 2ab into r. म्हणजे काय मिळालं बघा बरं तर x प्लस iy या कॉम्प्लेक्स नंबरची किंमत आली a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर प्लस 2ab r. आता हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. हा पण कॉम्प्लेक्स नंबर आहे बघा ज्याचा रियल पार्ट आहे a square minus b square plus 2ab into r. So firstly we take one complex number x plus iy. This is your z. So this is one complex number. Now we consider a plus ib be the square root of this complex number x plus iy. So if this is the square root then you can write like this root of x plus iy equal to a plus ib. Now squaring both sides. So root and square get cancelled and remains only x plus iy. Now square of this a plus ib whole square. Now it becomes a plus b whole square नुसार ते झालं a square plus I square b square plus 2ab into r. Now I square is -1 so this term becomes minus. Now it is a square minus b square plus 2ab into r. Now in LHS there is one complex number. In RHS there is one complex number. So by equality of two complex numbers we can equate real and imaginary part. So equating real and imaginary parts separately we can write this a square minus b square equal to x and second equation is 2ab equal to y. So these are two equations. Now using these two equations we can find value of ab. या दोन इक्वेशनचा वापर करून आपण ab फाइंड करणार आहे. आता हा थेरॉटिकल पार्ट आहे त्यामुळे इथे तुम्हाला नीट कळणार नाही पण या x आणि y च्या जागेवर आपल्याला हे नंबर्स असतील याच्यावरून आपण a किंवा b ची किंमत काढायची. ही a किंवा b ची किंमत या इक्वेशन मध्ये ठेवली की आपल्याला a ची किंवा b ची किंमत मिळेल. म्हणजे इथे जर b काढला तर तो b इथे ठेवला तर इथनं a ची किंमत मिळणार. आपण एखादं एक्झाम्पल बघूया. बघा एक्झाम्पल आहे आपलं फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर्स. आणि आपला कॉम्प्लेक्स नंबर आहे -8 -6i. हा कोण आहे आपला तर x प्लस iy आहे. मग याचं स्क्वेअर रूट फाइंड करायचं म्हणजे पहिल्यांदा याचं स्क्वेअर रूट कन्सिडर केलं पाहिजे. आपण सोल्युशन मध्ये काय लिहिणार बघा लेट a प्लस ib be the square root of -8 -6i.
या कॉम्प्लेक्स नंबरचं रूट मानलं आपण a plus rb. So this minus 8 minus 6r, square root of this is a plus rb. Now squaring both sides, दोन्ही बाजूचा वर्ग केला तर minus 8 minus 6r. So this minus 8 minus 6r, it becomes a plus ib whole square. Now square it. It is a square plus I square b square plus 2ab into r. Now this is a square minus b square. या मगाच्या स्टेप चालल्या. इथं फक्त x plus i च्या जागेवर नंबर आलेत बघा आता. plus 2ab into r. So minus 8 minus 6r, it becomes now a square minus b square plus 2ab r. Now equating real and imaginary parts. We get a square minus b square equal to minus 8 and 2ab equal to minus 6. नेहमी तुम्हाला असंच मिळत जाणार आहे. इकडचं a square minus b square असेल, इकडं इथला रियल पार्ट असेल minus 8 या एक्झाम्पल मध्ये आहे आणि 2ab म्हणजे इथला इमॅजिनरी पार्ट आहे minus 6. हे नेहमीच ते असणार प्रत्येक गणितात. इथले नंबर फक्त बदलत जाणार आहेत. बघा या हे आपलं पहिलं इक्वेशन आहे, हे आपलं दुसरं इक्वेशन आहे म्हणूयात फार तर याच्यावरनं ab किती आला तर -3 आला. आता याच्यावरनं तुम्ही a काढा किंवा b काढा, काही काढलं तरी चालेल. आपण सपोज b काढूया. b इक्वल टू किती येईल -3 अपॉन a. याला आपण 3 म्हणूयात. आता ही जी b ची किंमत आहे ही b ची किंमत 1 मध्ये ठेवायची. ही b ची किंमत इक्वेशन 1 मध्ये ठेवायची. म्हणजे इक्वेशन 1 जे आहे ते इक्वेशन 1 अख्खच्या अख्ख a मध्ये कन्वर्ट होईल बघा. Now put b equal to -3 upon a in 1. So a square minus b square च्या जागेवर काय आलं तर -3 upon a whole square equal to -a. a square minus इथं b square होता, इथं b ची किंमत लिहिली -3 upon a whole square. आता तो b square करूयात बघा, याची किंमत काढूयात. a square हे मायनस मायनस प्लस करायचं नाही कारण हा मायनस सकटचा स्क्वेअर आहे. सो मायनस स्क्वेअर इज प्लस 3 स्क्वेअर इज 9 अपॉन a square equal to -8. So a square minus 9 upon a square equal to -8. Now take LCM. याचा लसावी काढा. याचा लसावी किती आला तर a square आला. सॉरी इथं मायनस नाही आहे. याचा लसावी आला a square. मग किती होईल बघा, याने याला मल्टिप्लाय केलं a raised to 4 -9 equal to -8. a square पलीकडे नेऊयात. सो a raised to 4 -9 equal to -8 a square. असं तुमचं इक्वेशन झालं. सगळ्या टर्म्स LHS ला घेऊया. So a raised to 4 -9 plus 8a square equal to 0. Now this a raised to 4 म्हणजे a raised to 4 आहे, तो a raised to 4 बघा आपल्याला असं लिहिता येईल a square and again 8 square. This is a raised to 4 plus 8a square minus 9 equal to 0. Now this is quadratic equation. हे quadratic equation आहे. मग याचे रूट्स काढायला लागतील. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सोडवायचं. मग हे जर क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सोडवलं
तर आपल्याला ए स्क्वेअर ची किंमत मिळणार आहे बघा. हे a raised to 4 म्हणजे a स्क्वेअर चा स्क्वेअर प्लस 8a स्क्वेअर मायनस 9. हे इक्वेशन एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे इन a स्क्वेअर. मग हे जर सोडवलं तर आपल्याला a स्क्वेअर ची किंमत मिळणार आहे. मग गुणाकार किती पाहिजे बघा, -9 आणि बेरीज पाहिजे +8. किती होईल बघा, 9 - 1 ऍडिशन झाली 8, गुणाकार झाला -9. म्हणजे आपले फॅक्टर काय पडले, a स्क्वेअर +9 आणि a स्क्वेअर -1 इक्वल टू 0. बघा, एक फॅक्टर प्लस आहे आणि दुसरा फॅक्टर मायनस आहे. मग एक तर पहिला फॅक्टर 0 असेल किंवा दुसरा फॅक्टर 0 असणार आहे. So a square plus 9 is equal to 0 or a square minus 1 equal to 0. Now a square is -9 or a square equal to 1. आता a square 1 असेल तर a आपल्याला किती मिळेल, प्लस किंवा -1 मिळेल. पण इथं बघा a स्क्वेअर इक्वल टू -9 म्हणल्यावर a काय आला तर +-3i आला. म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर झाला, कारण स्क्वेअर टर्म काय झाली आहे, मायनस झाली आहे. पण आपण पहिल्यांदाच काय लिहिलंय तर a + ib इज स्क्वेअर रूट ऑफ, कोणाचं स्क्वेअर रूट आहे तर -8 - 6i चं. मग त्यातला हा जर कॉम्प्लेक्स नंबर असेल तर हा जो a आहे आणि हा b आहे तो काय असतो तर रियल नंबर असतो. इफ a + ib इज कॉम्प्लेक्स नंबर देन दिस a and b आर रियल नंबर्स. पण तुमचा a इथे किती आला तर कॉम्प्लेक्स आला, इमॅजिनरी पार्ट आला. त्यामुळं ही a स्क्वेअर ची किंमत तुम्ही जी काढली आहे ती चुकीची आहे. म्हणजे a ची किंमत ही चुकीची आहे, आपली रियल नंबर असणार आहे. त्यामुळे हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट कधीच 0 असणार नाही, नेहमी असंच होणार. बघा, एक ब्रॅकेट प्लसचा येणार, एक ब्रॅकेट मायनसचा येणार, नेहमी प्रत्येक एक्झाम्पल मध्ये असंच होणार. हा जो प्लसचा ब्रॅकेट आहे या प्लसच्या ब्रॅकेट मुळे आपल्याला a ची किंमत कॉम्प्लेक्स नंबर मध्ये मिळणार आणि हे आपला कॉम्प्लेक्स नंबर मध्ये a ची व्हॅल्यू येणार नाही. म्हणजे आपण म्हणणार a स्क्वेअर + 9 इज 0 विच इज इम्पॉसिबल. हे शक्य नाही, कारण a स्क्वेअर -9 होणार नाही. मग आपण काय लिहिणार, सिन्स a इज real number, therefore a square is not equal to -9, therefore a square equal to 1. आणि a स्क्वेअर 1 असेल तर तुमचा a किती झालाय तर प्लस आणि -1 झाला. सो a इज +-1. मग आता a च्या किमती मिळाल्या तुम्हाला. This a is +-1. Now you have to find value of b. If a equal to 1, then what is the value of b? And if a equal to -1, then what is the value of b? Now b is -3/a. ही तुमची b ची व्हॅल्यू होती बघा, हीच व्हॅल्यू तुम्ही पुट केली होती. मग या व्हॅल्यू मध्ये a ची किंमत ठेवायची. सो पुट x equal to 1 in 3. So b equal to -3/a. म्हणजे किती झालं, सॉरी इथं a आहे. b equal to -3/a म्हणजे -3/1. किती झाला, -3 झाला. Now put a equal to -1 in 3. So b equal to -3/a means -3/1 means it is a. आता तुमचा कॉम्प्लेक्स नंबर काय बघा. This a plus ib is complex number. When a equal to 1, b equal to -3. मग याचा कॉम्प्लेक्स नंबर काय असेल 1 - 3r. And if -1, then a is -1, then b is 3. मग याचा कॉम्प्लेक्स नंबर काय असेल -1 + 3r.
ही जोडी चुकवायची नाही, ही पेअर आहे आपली 1 आणि -3, -1 आणि 3. जर तुम्ही हा A घेतला आणि हा B घेतला तर तुमचं उत्तर चुकलेलं असेल. सो इफ A is 1, B is -3. If A is -1, B is 3. So these are your roots of given complex numbers. So therefore 1 - 3i हा कॉम्प्लेक्स नंबर आहे आपला. हा असा शोधला आपण. A + IB हे रूट होतं आपलं. सो 1 - 3i ऍड म्हणा किंवा ऑर म्हणा, काही म्हणा. And -1 + 3i are square roots of given complex number. कुठला होता पहिला कॉम्प्लेक्स नंबर आपला? -8 - 6i. -8 - 6i. म्हणजे याच्यावर तुम्हाला काय कळलं बघा. तर 1 - 3i याचा जर स्क्वेअर केला तर किती येणार आहे? -8 - 6i येणार आहे. आणि -1 + 3i याचा सुद्धा स्क्वेअर केला तर हेच येणार आहे. पुढचा एक्झाम्पल घेतला आपण. 7 + 24i याचा स्क्वेअर रूट काढायचा आहे आपल्याला. सो लेट A + IB be the square root of 7 + 24i. Now 7 + 24i, square root of this is A + IB. Now squaring both sides. दोन्ही बाजूचा वर्ग केला. 7 + 24i this is equal to A + IB whole square. Now this is A square plus I square B square plus 2AB R. Now this I square is -1. So this is A square minus B square plus 2AB R. This is value of 7 + 24R. Now in LHS RHS both are complex numbers. So equating real and imaginary parts, we get A square minus B square equal to 7 and 2AB equal to 24. These are your two equations. This is first and this is second. So from this equation you can write AB equal to 12. दोन्ही भागलं. So AB equal to 12. Now value of B is, you can find value of A also. So B is 12/6. Now put this value in equation 1. ही व्हॅल्यू आपण कुठे ठेवणार आता? तर इक्वेशन 1 मध्ये ठेवणार. So put B equal to 12/6 in equation 1. So A square minus B is 12/8 is. हे खाली जर लिहायचं चुकलंय बघा माझं. इथं काय येणार आहे? 12/A येणार आहे. म्हणजे वरती पण काय होईल मग? इथे येईल 12/A होल स्क्वेअर इक्वल टू 7. ही तुमची व्हॅल्यू आली. सो A स्क्वेअर मायनस इथे किती झालं? 144/A square equal to 7. LCM is A square. Now multiply to this. It is A square and its square minus 144 equal to 7. So A square and its square minus 144 equal to 7A square. Now take RHS in LHS. So A square and its square, this term becomes minus
7a square and minus 144 equal to 0. Now this is one quadratic equation. It has two roots. हे जर आपण सोडवलं तर आपल्याला दोन रूट्स मिळणार आहे, म्हणजे दोन व्हॅल्यू मिळणार आहे a स्क्वेअरच्या. मग या a स्क्वेअरच्या व्हॅल्यूज काय असतील बघा. मल्टिप्लिकेशन पाहिजे -144 आणि ऍडिशन पाहिजे -7. म्हणजे यातला एक नंबर मायनस आहे प्लस आहे, म्हणजे इथं झालं 16 बघा आणि इथं झालं 9. -7 ऍडिशन झाली आणि मल्टिप्लिकेशन झाली -144. म्हणजे हे फॅक्टर काय पडले a स्क्वेअर -16 आणि a स्क्वेअर +9 इक्वल टू 0. आणि आपण मगाशी बघितलं की प्लसचा जो ब्रॅकेट असतो हा प्लसचा ब्रॅकेट कधीच फॅक्टर घेत नाही. सो a स्क्वेअर इक्वल टू 16 किंवा आपण असं लिहूयात वाटल्यास आधी a स्क्वेअर -16 इक्वल टू 0 और a square plus 9 equal to 0. So a square equal to 16 or a square equal to -9. But a square is always one real number. Now since a is real number, जर तुम्ही इथं a b ची व्हॅल्यू काढली, b स्क्वेअर काढला तर इथं b लिहायचं. Since a is real number, therefore a square is not equal to -1. So therefore a square equal to 16. So a equal to plus and minus 4. Now a is plus minus 4. Now what about b? याच्यावरनं b ची व्हॅल्यू काढायची. आता b ची व्हॅल्यू किती येईल बघा. एकदा a 4 ठेवायचा आणि b काढायचा. So when a equal to 4, b किती होता तुमचा बघा -12 upon a. सॉरी 12 upon a म्हणजे 12 upon 4 म्हणजे झाला 3. and when a equal to -4, b equal to 12 upon a means 12 upon -4 means it is -3. मग आता कॉम्प्लेक्स नंबर काय तयार झाला बघा. a plus ib असा कॉम्प्लेक्स नंबर आहे. if a is 4, b is 3, so 4 plus 3i असा कॉम्प्लेक्स नंबर आहे. if a is -4 then b is -3. म्हणजे तुमचे दोन कॉम्प्लेक्स नंबर कुठले झाले स्क्वेअर रूटचे 4 + 3i आणि -4 -3i. म्हणजे तुमचा शेवटचं स्टेटमेंट काय असेल. शेवटचं स्टेटमेंट झालं therefore 4 + 3i